गॅजेटनुसार आरक्षण मिळू शकतं का? देश भारतीय संविधानानुसार चालतो. त्यामुळे संविधानात असं आरक्षण देण्याची तरतूद आहे का? सरसकट मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का? अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सचिन खानेकर सचिन लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो. गॅजेट आणि राजपत्र हे स्वातंत्र्यपूर्वी काळातील असल्यामुळे त्या काळातील परिस्थितीत त्यांची निर्मिती झाली. जरी मनोज जरांगे पाटलांच्या मते गॅजेट लागू केले तरी त्याला न्यायालयामध्ये कितपत मान्यता मिळणार आहे? न्यायालयात भारतीय संविधानाचा आधार घेऊन न्याय दिला जाईल की स्वातंत्र्यपूर्वीच्या गॅजेटनुसार? याचा विचार कुठंतरी व्हायला हवा. जर मनोज जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं तर त्यात मराठा समाजातील किती गरजवंत तरुणांचं भलं होणार आहे? आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेला मराठा कुटुंबातील तरुण आणि सधन मराठा कुटुंबातील तरुण यांच्यात ही एक स्पर्धा सुरू होईल आणि यात गरजवंत मराठा तरुण या आरक्षणापासून वंचितच राहील. आज आपण जर इतर जातींमधील आरक्षणाचा विचार केला तर त्याचा फायदा कोण घेतं हे पण पाहिलं पाहिजे. एकदा एखाद्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ मिळाला तर पुन्हा त्या कुटुंबाला आरक्षणाची गरज आहे का? आरक्षण म्हणजे एक प्रकारचा आधार आहे. जर तुम्ही एकदा आधार घेऊन म्हणजेच आरक्षणाचा फायदा घेऊन चांगली नोकरी मिळवली तर परत त्याच व्यक्तीच्या मुलाला किंवा मुलाच्या मुलाला या आरक्षणातून वगळणं गरजेचं आहे. परंतु असं होताना दिसत नाही. वर्षानुवर्षे वंशपरंपरागत काही कुटुंबच आरक्षणाचा लाभ घेताना सर्रास पाहिलं जातं. कुठंतरी हे थांबलं पाहिजे. आरक्षण हे चक्रव्यूह आहे की यात प्रवेश करता येतो पण बाहेर पडता येत नाही आणि सहसा यातून कोणीही बाहेर पडण्याचा प्रयत्नही करत नाही. कारण हे अभिमन्यू अडकलेल्या चक्रव्यूहाप्रमाणे चक्रव्यूह नाही. इथे कसल्याही प्रकारचा धोका नसून फायदाच फायदा आहे. आरक्षणाच्या कायद्यात संशोधन करण्याची नितांत आवश्यकता आहे. एकदा लाभ घेतलेल्या कुटुंबाला यातून वगळण्याची तरतूद या कायद्यात करणं अत्यंत गरजेचं आहे. असं केलं तरच आरक्षणाचा फायदा त्या समाजातील व जातीतील मागासलेल्या लोकांना घेता येईल. प्रत्येक जाती धर्मात आर्थिकदृष्ट्या मागासलेला गरजवंत समाज आहे आणि त्यांना खरी आधाराची गरज आहे. आज मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ का आली? सामाजिकदृष्ट्या संपन्न आणि सधन असलेला मराठा समाज, स्वतःला पाटील म्हणवणारा हा समाज आज मागास होण्यास केवढा उतावीळ झाला आहे? याचं कारण म्हणजे आरक्षण. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हा भ्रमच मराठा समाजाला मागं खेचण्यासाठी प्रमुख कारण ठरला आहे. निसर्गावर अवलंबून असलेली शेती म्हणजे एक प्रकारचा जुगारच. जुगारामध्ये एखादा माणूस जसा हरतो आणि मग त्याची जी दुर्दशा होते तशीच अवस्था आजच्या शेतकऱ्याची झाली आहे. व्यापारातही अनियमितता असल्यामुळे तेथेही माणसाची प्रगती होईलच असं सांगता येत नाही. त्यामुळे आजच्या काळात नोकरीमध्ये नियमितता असल्याने आर्थिकदृष्ट्या नोकरदार वर्ग सबळ होताना दिसतो. यात सरकारी नोकरी असेल तर कमी कष्टात जास्त लाभ होतो. आरक्षण असेल तर ते सहज शक्यही होतं. आरक्षण म्हणजे तर काही जातींची जणू काही मक्तेदारीच. मराठा समाज हा आरक्षणाच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत बसत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. परंतु ओबीसी प्रवर्गातून मिळणाऱ्या आरक्षणात मराठा समाजातील कुणबी दाखलाधारक पात्र असल्यामुळे आज संपूर्ण पाटील म्हणवणारा मराठा समाज सरसकट कुणबी होण्यासाठी आंदोलन करत आहे. खरं तर मराठा समाजाची आरक्षणाची दारं ही 1994लाच बंद करण्यात आली. कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे आरक्षणाची मर्यादा ही 50% आहे. 1994च्या आधी 34% आरक्षण वेगवेगळ्या प्रवर्गांना दिलं गेलं होतं. उरलेलं 16% आरक्षण हे त्यावेळी मराठा समाजाला देता आलं असतं आणि तो त्यांचा हक्कसुद्धा होता. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठा समाज हा देणारा आहे, घेणारा नाही असं अलिखित विधान केल्याचं बोललं जातं. यावरून असं लक्षात येतं की मराठा समाजाचा खरा घात हा 1994च्या त्या जी आरनेच केला आणि मुख्यमंत्री शरद पवार हे त्या जी आरचे निर्मितीकार होते.
सध्या जरांगे पाटील मराठा समाजासाठी आंदोलन उपोषण करतात, पण ते कधीही शरद पवार यांना दोष देताना दिसत नाहीत. उलट ते पवार साहेबांकडून आम्हाला ऊर्जा मिळते असं विधान करून मराठ्यांचा घात करण्याचं समर्थन करताना दिसून येतात. खरं तर आंदोलन करण्यापेक्षा संविधानिक पद्धतीने कोर्टात 1994च्या GRला चॅलेंज करून तो रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे करणे रास्त होते. कारण 1994ला जो आरक्षणात बदल केला गेला यात कसल्याही प्रकारच्या जातीनिहाय जनगणनेचा आधार घेतला गेला नाही. मनमानी कारभाराप्रमाणे GRचा भस्मासूर मराठा समाजापुढे उभा करून मराठ्यांचे पतन करण्याचं काम शरद पवार सरकारने यावेळी केलं. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की फक्त प्रसिद्धीसाठी आणि मत मिळवण्यासाठी आम्ही असा कोणताही फसवा GR काढणार नाही की जो पुढील काळात कोर्टात टिकाव धरू शकणार नाही. मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण आम्ही देऊ, परंतु कसं हे त्यांनाही स्पष्टपणे सांगता येत नाही. तर मंडळी, हे आरक्षण पुराण किती दिवस चालू राहणार आहे? खरंच सरसकट आरक्षणाची गरज आहे का? आरक्षणाच्या कायद्यात संशोधन करणं ही काळाची गरज आहे का? आणि आर्थिक निकषावर आरक्षण देणे योग्य होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज आपल्या या चर्चेतून मिळाली असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकर यांच्यासह आपली रजा घेतो. नमस्कार.